ठरलं तर मग या मालिकेचा 14 ऑक्टोबरचा भाग प्रेक्षकांनो खूपच सुंदर दाखवलेला आहे. म्हणजे अर्जुनला सायलीचे आई वडील तर भेटलेत, पण महिपत आणि नागराज यांनी असा काही टर्न अँड ट्विस्ट आणलेला आहे की याच्यामध्ये सायलीचे आई वडिलांचं खरं सत्य आणि प्रियाने लपवलेलं तिचं सत्य हे सगळं समोर येणार आहे आणि अर्जुनला त्या फोटोच्या मागची रियालिटी समजणार आहे. नक्की काय घडलंय पाहूया. इकडे ज्या वेळेला प्रिया आपल्या रूममध्ये जायला निघालेली आहे त्यावेळेला रविराज सांगतात, थांब तन्वी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती प्रताप म्हणतो, रविराज अरे आजच्या दिवसाला नको रे, आज खूप छान दिवस आहे आणि आजच्या दिवसाला उगाचच आता हे सगळं करून काय करायचं आहे, काही गरज नाही आहे, नको तू या सगळ्या ह्याच्यामध्ये पडूस. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे सांगायला लागतो प्रताप की जाऊ दे रे, सोडून दे. आणि मग रविराज थोडे शांत होतात. प्रियाचं फावतं आणि प्रिया आपल्या रूममध्ये निघून जाते. इकडे सायली खूप खुश असते. आज तिला अर्जुनने जगामधली सगळी सुख दिलेली असतात. बरं, हे सगळं चालू असताना इकडे ह्या टेलरचे पैसे मात्र भेटलेले नसतात. इकडे ती आता बायको सांगत असते मालती की अहो म्हणजे तो अर्जुन सुभेदार हा घेऊन तर गेला कपडे, पण कपडे घेऊन गेला असला तरी त्यांनी म्हणजे हे नाही केलंय, आपल्याला पैसे नाही दिले, काय नक्की गडबड आहे. असं म्हटल्यावरती मग तो सांगतो, अरे हो, पण तो मुलगा पैरून गेला, घेऊन येत असेल तो मुलगा पैसे. बराच वेळ वाट पाहतात पण पैसे काही घेऊन आले जात नाहीत. मग त्यामुळे लगेचच इकडे तो म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे त्याचा नंबर आहे, मी फोन करतो. आता ज्या वेळेला नेमका फोन आता केला जातो आणि त्यावेळेला फोन केल्यावरती अर्जुनचा फोन आता तिकडे उभा असल्या कारणाने किंवा अर्जुनचा फोन आता त्या ठिकाणी म्हणजे अर्जुन त्या फोनजवळ अवेलेबल नसल्या कारणाने अर्जुन फोन उचलत नाही. आणि मग मात्र आता ह्या नवरा बायकोची चिडचिड व्हायला लागते. नवरा बायकोची चिडचिड होते आणि हे दोघं नवरा बायको आता विचार करायला लागतात, अर्जुन सुभेदार तर आता भला माणूस दिसतोय, पण भला माणूस हा इकडे आलाय, पण यांनी आपले पैसे बुडवले की काय, असा दोघं जण विचार करत असतात. त्याच वेळेला प्रेक्षकांनो आपल्याला प्रियाच्या इथला सीन दाखवला जातो. प्रिया इकडे सांगत असते की अश्विन, अरे मला काय म्हटले माहिती आहे का ते की म्हणजे आई बाबा आले होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या पोटी सायली जन्माला आली असती ना तर बरं. यावरती अश्विन म्हणतो, काय म्हणजे रविराज काका हे म्हटले की आता तुला तुझ्या पोटू नको तर त्यांना सायली त्यांच्या पोटी जन्माला यायला पाहिजे होती. मला तर हे सगळं काही कळतच नाहीये, माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे हे सगळं. यावरती ती म्हणते, हो अश्विन, ते असंच बोलले मला. आणि त्यानंतर ती म्हणते, जाऊ दे अश्विन, चल एक काम करूया का, आपण आता जाऊन काहीतरी चायनीज वगैरे खाऊया का. यावरती अश्विन सांगायला लागतो की काय बोलतेस तू, चायनीज? अगं तुझे आई वडील आता तुला नाकारतायत, पण तरी सुद्धा तुला आता चायनीज खायची इच्छा झाली. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, कसं आहे ना अश्विन, आणि ती डोळे बंद करते. काय प्रिया, काय हे बोलून बसलीस, किती मूर्खपणा चाललाय तुझा. त्याच वेळेला श्रद्धा टेलर परत आता फोन करत असतात, पण अर्जुनचा फोन काही उचलला जात नसतो. आणि ज्या वेळेला अर्जुनचा फोन उचलला जात नाही तेव्हा ती बायको म्हणते, झालं म्हणजे ही मोठी लोक सुद्धा 1000-2000साठी आपली फसवणूक करायला निघालेत. काय समजतच नाहीये मला ह्या लोकांचं, का बरं हे आपल्यासाठी असं वागतायत. असं म्हटल्यावरती ती म्हणते, परत फोन लावा, त्यांनी बुडवले, आपले पैसे बुडवले. यावरती मग आता तो म्हणतो, असे कसे पैसे बुडवेल ती, असे पैसे ती माझे बुडवू शकत नाही येतो, कारण मी त्याच्या घरी जाईन आणि पैसे घेईन. 2000 रुपये म्हणजे काय खाऊ वाटला का. यावरती ती म्हणते, एक काम करूया, त्याचं घर तुम्हाला माहिती आहे काय, ते घरात जायची बीची भानगड ठेवू नका, डायरेक्ट कॉल करा, बरं करा कॉल, आत्ता कॉल करा. असं म्हणत ती आता सारखं कॉल करा अशा पद्धतीने आता बोलायला लागते. बरं, हे सगळं होत असताना मग तो पुन्हा कॉल लावतोय. अर्जुनचा फोन इकडे सायलेंटवरती असतो आणि अर्जुन बाहेर असतो. हे सगळं होत असताना प्रिया सांगते, अरे अश्विन, तुला काय वाटतं मी हे चायनीज खाते किंवा मी हे काही करते या सगळ्यामध्ये आता मला काय मजा वाटते. अरे कसं आहे ना, मी फक्त माझ्या मनातलं दुःख आता कमी करण्याचा प्रयत्न करते आहे, जेणेकरून माझ्या मनातलं दुःख आता कमी होईल आणि आता तुला त्रास होणार नाही. यावरती अश्विन मूर्ख लगेच पाघळला आणि म्हणतो, खरं सांगू का तन्वी, तर मला तुझा इतका अभिमान वाटतो ना, तुझ्यासारखी बायको मला वर्षानुवर्ष जन्मोनजन्म मिळावी, हे आता माझी तुझ्यासाठी विनंती आहे. असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते, खरंच, असं ती पण खुश होऊन जाते. बरं, हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन आपला फोन उचलतो आणि फोनमध्ये काहीतरी मिस कॉल कोणाचे आहेत का हे पाहणार. तितक्यात सायली येते
आणि त्याचा फोन हिसकावून घेते आणि त्यावेळेला ती म्हणते बायकोला इतकं छान सरप्राईज दिल्यावरती आता इकडे फोन हातात घ्यायचा नसतो. यावरती तो म्हणतो नाही, म्हणजे तसं माझं थोडंसं महत्त्वाचंच काम होतं. यावरती ती सांगते अजिबात नाही, आज काम नाही काय नाही. यावरती अर्जुन म्हणतो काय काम नाहीये, मग काय करायचंय. यावरती ती म्हणते आज काहीही झालं तरी सुद्धा बायकोसोबत वेळ घालायचा. मग काय, मग अर्जुन म्हणतो काम गेलं उडत, काम उडत गेलं असं म्हणत अर्जुन आता ताबडतोब लगेचच फोन बाजूला ठेवतो आणि फोन बाजूला ठेवून आता इकडे सायलीला आपल्या जवळ घेतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन सायली यांचं बऱ्याच दिवसांनी आपल्याला छानपैकी रोमॅन्टिक सीन पाहायला मिळत आहेत. सायली आज खूप खुश आहे आणि तिने अर्जुनला सुद्धा खूपच खुश केलेलं आहे. दोघांचे बऱ्याच दिवसांनी हे रोमॅन्टिक सीन पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आता इकडे येते आणि अश्विन या सायलीने जे काही नियम घातलेत ना, या नियमांमुळे माझी किती धावपळ होते काय सांगू मी तुला, असं म्हणत ती आता अश्विनला बोलायला लागते. ज्या वेळेला ती अश्विनला हे सगळं बोलत असते आणि त्यावेळेला मग आता अश्विन तिला म्हणतो काय झालं, यावरती तुला जर का नियम पाळायचे नसतील ना तन्वी, तर आपण एक काम करूया ना, मी तुला अजूनही सांगतोय की आपण दुसरीकडे फ्लॅट घेऊया, फ्लॅट घेऊन आपण दुसरीकडे राहूया. मग हे नियम कायदे कानून हे सगळं पाळायची खरंच तुला काहीच गरज नाही आहे, असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते तसं नाही रे. आणि ती मनातल्या मनात म्हणते मूर्ख आहेस का रे तू, म्हणजे तुला सांगतेय ना की मला इथेच राहायचंय, इथून जर का गेले तर ही सायली सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घ्यायला अजिबात कमी करणार नाहीये आणि मग त्यानंतर सगळ्या प्रॉपर्टीमधून मला हात धुवावं लागेल. तुला काय मूर्खा, असा ती आता विचार करत असते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता कल्पना वरून या सगळ्या गप्पा गोष्टी यांच्या ऐकत असते. ज्या वेळेला कल्पना या गोष्टी ऐकत असते तेव्हा आता प्रिया सांगते घे पटकन ब्रेकफास्ट करून घे. आणि ब्रेकफास्टमध्ये काय बनवलेलं असतं प्रेक्षकांनो, तर ब्रेडला जॅम लावून. यावरती अश्विन म्हणतो हे काय तन्वी, म्हणजे आता मी हे नाही खाऊ अगं भरपेट नाश्ता सकाळी करायला लागतो आणि त्यात ब्रेड हेल्दी नाही आहे. मग प्रियाची सटकते. प्रिया आता म्हणायला लागते इतक्या वेळामध्ये मी हे सगळं इतकंच करू शकते, यापेक्षा जास्त मला काही करता येणार नाहीये, असं म्हणत ती आता चांगली चिडचिड करायला लागते. इकडे तोपर्यंत नागराज जेव्हा बाहेर निघालेला असतो तेव्हा त्याला थांबवते ती म्हणजे सुमन थांबवते आणि सुमन आता म्हणायला लागते कुठे चाललात तुम्ही. यावरती मग लगेचच तो सांगतो तुला काही विचारायची गरजच पडले, तू का मला विचारशील, असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते नाही तसं नाही, म्हणजे मला इतकंच विचारायचं होतं. यावरती तुम्ही महिपतकडे नाही ना चाललात. मग आता अधिकच चिडलेला नागराज अजून टणटण करायला लागतो आणि तू माझ्यामध्ये पडू नकोस किंवा तू या सगळ्यामध्ये पडू नकोस असं म्हणायला लागतो. हे सगळं चालू असताना मग लगेचच ती विचार करते यांना जेव्हा श्रद्धा टेलरचा पत्ता आता द्यायचा होता त्यावेळेला कसे लगेचच आता माझ्याशी गोड बोलत होते आणि आत्ता काय झालं, लगेचच आता ह्यांनी विचित्र पवित्र घेतला. यांचं तर मला वागणं काहीच कळत नाहीये, काय चाललंय काय ह्यांचं, असं म्हणत इकडे आता ती हे बोलत असते. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत मग लगेचच ती विचार करते नाही मला भाऊजींशी वगैरे आता बोलायलाच पाहिजे, काही झालं तरी सुद्धा म्हणजे भाऊजी इकडे असताना मला त्यांच्याशी कधीतरी बोलून घेतलं पाहिजे. इकडे प्रिया चांगली चिडलेली आहे प्रेक्षकांनो आणि ती अश्विनला सांगत आहे अश्विन अरे तुझं काय चाललंय, जो काही वेळ मला सायलीने दिलाय त्या वेळामध्ये मी इतकंच करू शकते आणि तुझं आता जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय अपेक्षा करतोस तू माझी, हे खायचंय तर खा, नसेल खायचं तर नको खाऊस, काही खायची गरज नाहीये तुला, असं म्हणते. ते प्लेट उचलते आणि त्याला काहीही सँडविच ठेवत नाही, सगळं सँडविच उचलून घेऊन जाते. कल्पना हे सगळं पाहत असते. आपल्या मुलाला आता जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, दिवसभर तो काही खाणार नाही आणि त्यासाठी तिचा जीव तुटत असतो आणि ती आता विचार करते आणि खाली येते. खाली आल्यावर ती किचनमध्ये येते. किचनमध्ये सायलीने बनवलेले पोह्यांची डिश असते. ती पोह्यांची डिश घेऊन ती आता अश्विनच्या इथे येते. अश्विनच्या इथे पोह्यांची डिश घेऊन आल्यावरती ती त्याच्याकडे ती डिश सरकवते. डिश सरकवल्यावरती आता इकडे ती लगेचच सांगायला लागते खाऊन घे, असं म्हणत आता इकडे ती म्हणते हे घे खाऊन घे पोहे, असं म्हणत ती त्याच्या पुढे पोहे सरकवते.
त्यावेळेला अश्विन आता सांगायला लागतो मला हे पोहे नको आहेत. यावरती ती म्हणते मला माहिती आहे तुला दिवसभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं आणि असं असताना जर का तू काही खाल्लं नाहीस तर तुला त्रास होतो, ही गोष्ट मला माहिती आहे, त्यामुळे तू खाऊन घे. यावरती तो सांगतो मला हे नको आहे. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या बायकोला कमीपणा देणं किंवा आता माझ्या बायकोला प्रत्येक वेळेला हे करणं, हे तुझ्या दोडक्या सुने म्हणजे लाडक्या सुनेने बंद केलं ना तरच मी हे खाईन. मला प्रत्येक वेळेला माझ्या बायकोला हा असा त्रास झालेला आवडत नाही. इकडे तोपर्यंत श्रद्धा टेलर आणि त्याची बायको दोघंही खूप पॅनिक झालेले असतात आणि प्रेक्षकांनो तो परत अर्जुनला कॉल लावतोय आणि आत्ता तरी अर्जुन सुभेदार यांनी फोन उचलू दे असं म्हणतोय आणि त्याच वेळेला अर्जुन नेमका फोन उचलतो आणि तो सांगायला लागतो की हॅलो, मी श्रद्धा टेलर म्हणून सदाशिव लोखंडे बोलतोय. यावरती अर्जुन म्हणतो हो हो बोला की, मी ओळखलं तुम्हाला असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हो तुम्ही ओळखलत मला, पण मी तुम्हाला काय सांगतोय की मी ओळख पटवण्यासाठी हे नाही केले. अर्जुन म्हणतो नाही, तुम्ही जे काही मस्तपैकी बनवलत ना ड्रेस, माझ्या बायकोला हा ड्रेस खूप खूप आवडला असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो ही तारीफ ऐकायला पण नाही केलेला आहे मी फोन. अहो तुम्ही 1000 रुपये दिलेत आणि 1000 रुपये देऊन तुम्ही मला इथे चुना लावूनच गेलात की 2000 रुपये आता इकडे बाकी आहेत ना. अर्जुन म्हणतो सॉरी अहो माझ्याकडून ही असं चूक झालीच कशी. हे बघा तुम्ही तुमचा QR कोड पाठवा, मी पटकन तुम्हाला पैसे पाठवतो. यावरती तो म्हणतो ओ साहेब, आमच्या इथे बँकेत ठेवायला पैसे तरी आहेत काय, कसला QR कोड, आमचे सगळे व्यवहार कॅशमध्ये चालतात. अर्जुन म्हणतो काही काळजी करू नका, लगेच येतो आणि तुमचे पैसे देतो मी असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो ठीक आहे या लवकर. अर्जुन विचार करायला लागतो की काय बरं हे करू, म्हणजे माझ्याकडून अशी चूक कशी काय झाली, मी अशी चूक कशी काय करू शकलो असं म्हणत त्याला आता खूपच चिंता वाटायला लागते. आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो मी येतोय. फोन ठेवल्यावरती ती आता सांगायला लागते की काय म्हटला अर्जुन सुभेदार. यावरती तो आता सांगतो की काही नाही, अर्जुन सुभेदार म्हटलेला आहे की मी येतोय म्हणून असं म्हटल्यावरती मग आता ते सांगते ठीक आहे. लगेचच आता इकडे देवाचे ती आभार मानते. प्रियाची आई म्हणजे काय प्रेक्षकांनो, प्रियाची आई सुद्धा प्रियासारखीच आहे, चिकट अशी, आणि त्यामुळे ती पण खुश होते. चला 2000 रुपये मिळाले ते सुद्धा खूप झालं. तितक्यात सायली येते आणि ती सांगायला लागते अहो तुम्ही कुठे निघालात, ब्रेकफास्ट करून जा. यावरती मग आता तो सांगतो नाही अगं मला अजिबात वेळ नाहीये ब्रेकफास्ट करायला. काय झालं माहितीये का, मी ड्रेस शिवून घेतला पण ड्रेस शिवला त्याचे पैसे द्यायचे राहिले ग. मला आता खूपच चिंता वाटती आहे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा अशा कुणाचे पैसे माझ्याकडून कधीच राहत नाहीत, पण मला मग ते खूप वाईट वाटलं. मी पटकन आता जातो आणि पैसे देऊन येतो. त्यावरती सायली म्हणते जरा चहा तरी पिऊन जा. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो अर्जुन नाही, म्हणजे कसं आहे कुणाचे पैसे द्यायचे राहिले असतील ना तर मला चैन पडत नाही, मी आलोच. पटकन कॉफीचे एखाद दुसरे घोट पितो आणि तो येतो. सायली विचार करते माझा नवरा किती खरा आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे आलेला आहे सदाशिव लोखंडेकडे आणि तो म्हणतो एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणजे खरं सांगू का तर मला ना म्हणजे हे पैसे द्यायला थोडंसं लेटच झाला. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो एक काम करा तुम्ही हे पैसे घ्या. यावरती तो म्हणतो खरं सांगू का तर म्हणजे मला असं वाटतंय की तुमच्यासाठी हे अमाऊंट खूप छोटी असेल पण आमच्यासाठी 2000 रुपये खूप मोठे आहेत. अर्जुन म्हणतो छोटे मोठे काही नाही आहे, हा प्रत्येकाच्या मेहनतीचा प्रश्न आहे. तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत आणि त्यात काही गैर नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही आता तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. तितक्यात आता खुश झालेली त्याची बायको येते. साहेब चहा घ्या ना. यावरती अर्जुन म्हणतो नाही अहो मी चहा वगैरे काही पीत नाही. यावरती ती म्हणते अरे बापरे, पण आमच्याकडे काही कॉफी नाहीये. अर्जुन म्हणतो ठीक आहे काही गरज नाहीये कॉफीची. यावरती ती म्हणते ठीक आहे साहेब, तुमच्या बायकोसाठी तुम्हाला परत शरारा गरारा ब्लाऊज डिझायनर असं काही शिवायचं असेल तर आमच्याकडेच या. यावरती तो म्हणतो हो तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्याकडेच येईन असं म्हणत अर्जुन आता तिकडून निघणार. पण त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष आता तिकडे असलेल्या फोटो फ्रेमकडे जातं. तो टर्न करता करता तो फोटो फ्रेम पाहतो.
ज्या वेळेला प्रेक्षकांना तो फोटो फ्रेम पाहतोय आणि त्याला आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि आता तो विचार करतोय की हा तर फोटो म्हणजे हा फोटो तर सायलीचा लहानपणीचा फोटो आहे आणि त्याला फ्लॅशबॅकमध्ये आता सगळं आठवायला लागतं की ज्या वेळेला आता ते गाठोडं सापडलेलं असतं त्या गाठोड्यामधला तो बबलीचा फोटो म्हणजे सायलीचा फोटो हा तोच फोटो आहे आणि आता लगेचच ती विचारायला लागते मालती की काय चाललंय म्हणजे हे सगळं काय आहे, तुम्ही काय त्या फोटोकडे इतकं पाहताय. यावरती अर्जुन म्हणतो तो फोटो. त्यावरती ती म्हणते फोटो, थांबा आणते साहेब तो फोटो, आणि ती तो फोटो घेऊन बाहेर येते. इकडे प्रिया विचार करत असते ह्या नागोबाची अशी काही जिरवलेली आहे ना, या नागोबा आता विचार करत असेल की अर्जुनला वाटलं असेल की मी याच्यामध्ये आता अडकेन. तो तिच्याकडे जाईल आणि तिच्याकडे जाऊन आता तो लगेचच म्हणजे त्या टेलरला अर्जुनची भेट घडवेल आणि माझ्या आईवडिला मी इकडे आणेल. पण आता त्या अर्जुनची आणि टेलरची भेटच घडवू देणार नाहीये मी तर कसं काय होईल. आणि त्या वेळेला आता इकडे ती विचार करत असते आणि ती आता हे सगळं करत असताना नागोबाला आपण फोन लावूया. फोन लावल्यावरती आता लगेचच नागोबा काय रिॲक्शन देईल बघू आणि ती आता फोन लावते. इकडे नागराज विचार करतो आली पायाशी आली, आता ही माझ्या पाया पडेल गिडगिडेल. पण प्रियाचा आविर्भाव बघता प्रेक्षकांनो त्याला आता कळतच नाही की हिला झालंय तरी काय. आणि ती सांगायला लागते की काय नागोबा, काय मला हे करण्याचा प्रयत्न करत होतात का तुम्ही. यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो काय तुला काय करण्याचा प्रयत्न करतोय, तुझी तर सापच वाट लागणार आहे. प्रिया म्हणते वाट कुणाची लागणार हे तुम्हाला कळणारच आहे. असं म्हटल्यावर ती नागोबा हसायला लागतो. प्रिया विचार करते का बरं हा आता असत असेल, म्हणजे नक्की काय घडलंय याला आता अजून काही समजले आणि ती फोन ठेवते. बरं फोन ठेवल्यावर ती इकडे आता नागोबा विचार करायला लागतो, म्हणजे महिपतला म्हणायला लागतो महिपत शेठ ही बहुतेक प्रिया आता डोक्यावरतीच पडलेली दिसते मला. बघा ना मला फोन करून माझे हाल हवाल विचारते, हिचे हाल आता किती वाईट होणार आहेत याची हिला बिलकुल कल्पना नाही आहे. आणि दोघं जण असतात ते म्हणजे आता त्याच घराच्या समोर, ज्या घराच्या समोर आता इकडे अर्जुन उभा असतो. आणि प्रिया विचार करते ह्यांनी फोन कट केला. महिपत म्हणतो आता काय करायचंय माहिती आहे, आपण आता फक्त एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे लाईव्ह शो बघायचा आहे हा फक्त. असं म्हणत दोघं जण तो शो बघत असतात. त्याच वेळेला अर्जुन आता सांगायला लागतो एक मिनिट, हा फोटो कसला आहे. यावरती ते सांगतात अहो हा आमचा फॅमिली फोटो आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो बघू. अर्जुन तो फोटो बघतो. ज्या वेळेला अर्जुन तो फोटो बघतो आणि त्यावेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो हा फोटो. यावरती ती म्हणते साहेब अहो आमचा फॅमिली फोटो आहे. यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो फॅमिली फोटो का. असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो मला या मुलीला भेटायचं आहे, मिळेल का मला या मुलीला भेटायला. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतं हो ही मुलगी माझी. अहो काय सांगू साहेब तुम्हाला, अहो 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझं हे लेकरू जे हरवलं ना त्याचा कितीतरी आम्ही आता शोध घेण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ते लेकरू काही भेटलंच नाही. अर्जुन विचार करतो म्हणजे माझ्या मनातली शंका 100% खरी आहे. काही झालं तरी सुद्धा 100% ही सायलीच आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो खरंच ही तुमची मुलगी आहे. यावरती ती म्हणते हो साहेब पण काय उपयोग, 20-22 वर्षापूर्वी आता इकडे माझी मुलगी हरवलेली आहे. यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगायला तुम्ही एक काम कराल का, तुम्ही माझ्यासोबत चालाल का. यावरती तो म्हणतो नाही साहेब आत्ता कसं तुमच्यासोबत येऊ, आमचं इकडे दुकान आहे, आमचं नुकसान होईल, हातावरती आमचं पोट आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणायला लागतो असा हा प्रॉब्लेम आहे का तुमचा, मी एक काम करतो मी तुम्हाला पैसे देतो हे घ्या. असं म्हणत अर्जुन आपल्या पॉकेटमधून जे हातात काही पैसे येतील ते पैसे त्यांना काढून देतो. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो की हे पैसे घ्या आणि हे पैसे घेऊन तुम्ही आता म्हणजे मला माझ्यासोबत चला, काही झालं तरी सुद्धा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. इकडे तोपर्यंत आता हे सगळं चालू असताना लगेचच ती म्हणते अहो चला ना, ते काय म्हटलेत आपल्याला की पैसे देतील ना तुम्हाला, मग देतील पैसे तुम्हाला ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतोय की चला. हे सगळं झाल्यावरती आता महिपत आणि आता हे दोघं जण पाहत असतात. ज्या वेळेला महिपत आणि नागराज हे सगळं पाहत असतात आणि त्यांना वाटतं की झालं आपला प्लॅन तर यशस्वी झालेला आहे, म्हणून ते दोघं जण खूपच खुश असतात. खुश असताना आता मात्र हे दोघं जण विचार करायला लागतात की चला आता आपलं काम फत्ते झालेलं आहे. आणि काम फत्ते झाल्यामुळे ते आता यांच्या मागोमाग यायला निघतात. अर्जुन या दोघांना घेऊन निघालाय. त्याने निघताना प्रेक्षकांनो सायलीला कॉल केलेला आहे की सायली क्षणाचं ताट तयार ठेव, खास व्यक्तीला घेऊन येतोय. मग लगेच
महिपत नागराज हे आता ते पाहण्यासाठी आलेले आहेत। ते सगळं पाहत असताना महिपत आणि नागराज खूपच खुश झालेले आहेत आणि महिपत नागराज खुश झालेत आणि त्यानंतर आता इकडे ते पण मागोमाग निघालेले आहेत। नंतर सायलीला आता इकडे अर्जुन सांगत आहे, सायली मी तुझ्या आई वडिलांना घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली इकडे लगेचच पाहते आणि आता आपले आई वडील म्हटल्यावरती प्रेक्षकांनो सायलीच्या हातामधून ते ताट आता खाली पडलेलं आहे। सायलीच्या हातामधलं ताट खाली पडलंय आणि ती पाहतच बसलेली आहे। तर प्रियाच्या पायाखालचे धाबे दणाणलेत। प्रिया आता पूर्णपणे गडबडलेली आहे आणि प्रिया विचार करते, हे कसे काय इथे आले? मी तर यांना पूर्णपणे आता वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता तरी सुद्धा, असं म्हणत आता इकडे ती गडबडते।